च्या घडीला आपण पाहिलं तर राजकारणाच्या पटलावरती देखील वाई तालुक्यामध्ये आता सध्या प्रसिद्ध आहेत, परंतु तिकडे मात्र लक्ष देत असताना आपल्या गावचं क्रिकेट मात्र विसरलेले नाही आहेत. आज टीमसाठी गरज होती, खेळाडू थोडेसे कमी होते, लगेच पंकजदादा वाडकर या टीममध्ये दाखल होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाई प्रीमियर लीग ही संकल्पना आपण जर पाहिली तर नवी मुंबई नगरीमध्ये पहिल्यांदा 2014 साली पंकजदादा वाडकर यांच्या नेतृत्वाखाली आपण ती स्पर्धा पाहिली आणि त्यानंतर मात्र पंकज वाडकर साहेबांच्या माध्यमातून सुरू केलेली ती WPL ही क्रिकेट स्पर्धा सातत्यपूर्व आताही देखील ही क्रिकेट स्पर्धा होताना पाहायला मिळते. कमालीचं कामगिरी संपूर्ण पंकजदादा वाडकर यांची कारकिर्दी राहिली. CKM बोरगाव संघाचा प्रवास देखील तितकाच चांगला राहिला. वाई तालुका आणि वाई तालुक्यामधील अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा या संघाने जिंकत असताना आपल्या गावाचं नाव एका उंचीवरती नेऊन ठेवलंय. आज देखील CKM बोरगाव संघ आपण जर पाहिला ना तर या संघाबरोबर ज्यावेळेस मॅच लागते ना त्यावेळेस समोरच्या टीमची धडकन थोडी वाढते, तेच होते, परंतु इथे सामना आता अगदी आपण जर पाहिला ना तर काट्याचा असेल, कारण जिथे एका बाजूला धावली टीम युवा खेळाडूंचा भरणा आहे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तर जबरदस्त अनुभव असणारा हा संघ CKM बोरगाव. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. पहिला बॉल आणि पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती वाई एक्सप्रेस अर्थातच CKM बोरगाव टीमचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि वाई तालुक्यामध्ये ज्या वेळेस वाई 11 संघ अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळलाय त्यावेळेस दशरथ वाडकरनी पहिलं षटक दुसरं षटक हाताळलंय. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील. आयोजक टीमला विनंती करूया सर्वांना की आपण थोडंसं इकडे लक्ष द्या. आयोजक आपण या मुख्य व्यासपीठावरती, बाकी थोडेसे चर्चांना पूर्ण विराम द्या, आपल्याला विनंती असेल. बॅटिंगसाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला ऋषिकेश तर दुसऱ्या बाजूला तुम्ही विशाल यांना पाहताय. गोलंदाजी मार्कवरती दशरथ वाडकर पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक ऑफ साईड पॅक केले मी म्हणेन. पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर मिड ऑफ दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय पहा. पहिला बॉल ऑन द राईज खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पहिल्या बॉलवरती विकेट मिळाले पहा दशरथ वाडकरना. क्षेत्ररक्षणाचा सापळा ज्या पद्धतीने रचला होता त्याच पद्धतीने बॉलिंग देखील करताना दशरथ वाडकर पाहायला मिळाले. कॅप्टनचं कौतुक करावं लागेल इथे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना केली होती आणि त्याच पद्धतीने बॉल देखील अगदी गुडलेन स्पॉटच्या वरती टाकला आणि त्यानंतर हा बॉल लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे विकेट आली. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचे शिकार ठरतायत ऋषिकेश बाद. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात झाली. वाई तालुका आणि वाई तालुक्यातील नामांकित क्रिकेट लीग क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. गोळीबाडीची क्रिकेट स्पर्धा पर्व क्रमांक 1 ची मेजवानी आणि पर्व क्रमांक 1च दिमागदार थाटामध्ये संपन्न होताना ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. हलक्या हाताने फक्त पुश केलं, सन्मान दिला या बॉलला पहा. एका बॉलवरती 3-4 खेळाडू तुम्हाला डायरेक्टली जाताना पाहायला मिळतात पहा. सांघिक खेळ क्रिकेटमध्ये अति महत्त्वाचा असतो. क्रिकेट हा खेळ एकाचा नाही आहे. क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा आहे आणि 11 खेळाडूंनी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केल्यानंतरच सामना तिकडे जिंकला जातो. तुम्ही फिल्डिंग ॲटिट्यूड जर पाहिला CKM बोरगाव संघाचा तर चांगला आहे. उत्साह प्रत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल दशरथ वाडकर निघालेत, पाठीमागे गेले. टॅप स्ट्रोक आहे. इकडे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलवरती जातील तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
आदित्य आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग करावी लागेल. स्लोअर पद्धतीचा बॉल पिक केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तेच आहेत पहा. कॅचेस विन द मॅचेस. झेल हातातून सटकला. थोडंसं लांबचं अंतर होतं. अंतर त्यांनी कापलं बरोबर, परंतु शेवटच्या क्षणामध्ये हातातून बॉल सटकला. पंकजदादा वाडकर तिकडे टाळ्या वाजवत आहेत या एफर्टसाठी. त्यांना माहीत आहे महत्त्वाचा कॅच देखील असताना देखील रन्स देखील वाचवलेत. ते देखील कौतुक केलं जात आहे. 2 धावसंख्या इकडे स्कोरबोर्डती लावली जाते पहा. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये बऱ्याच गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत. दशरथ वाडकर पुन्हा एकदा निघतील. फटका ऑन द राईज घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षक लांबवरतून येतील. पुन्हा एकदा लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक. बॉल खाली. सिंगल मिळताना पाहायला मिळते पहा. 5 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 5 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 5 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. चांगलं षटक हाताळताना दशरथ वाडकर यांना पाहताय, परंतु समोर चांगली बॅटिंग करावी लागेल. ऑन साइडला खेळायचा होता. अलॉंग द कार्पेट खेळलाय. शॉर्ट स्केअर लेगला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते पहा. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 6 धावा संख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. एक विकेट देखील दशरथ वाडकरने घेतली. सन्माननीय राजेंद्र दादा शिर्के यांचा देखील एक विशेष सन्मान या संपूर्ण गोळीवाडी परिवाराच्या माध्यमातून केला जातोय. राजेंद्र शिर्के साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. पहिलं षटक आपण जर पाहिलं ना तर सिकीएम बोरगाव संघाच्या बाजूने राहिलं. दशरथ वाडकर तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळाली. एक विकेट देखील घेण्यामध्ये त्या ठिकाणी दशरथ वाडकरना यश आलं. लॉंग ऑफ रिझन मध्ये अप्रतिम कॅच तिकडे पकडण्यात क्षेत्ररक्षकाला यश येताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत का पाहावं लागेल. एक तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि इकडे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी सांगितलं की फलंदाज आउट आहेत. राजेंद्र दादा शिर्के यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. बॅटिंगसाठी महेश वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल. फटका चांगला खेळ आहे. समोर स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका आहे. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. प्रयत्न अप्रतिम राहिले. एफर्ट्स जबरदस्त राहिले, परंतु शेवटी मात्र हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. हा पहा रिप्ले. समोर हॅमर केलं होतं बॉलला. स्टँड अँड डिलिव्हर. साइड स्क्रीन आणि साइड स्क्रीनच्या आतमध्ये या बॉलला पकडण्याचा प्रयत्न राहिला. बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी ठोकलाय अप्रतिम षटकार. बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. इथे अपील देखील जोरात केले आणि पंचांनी सांगितलंय OUT फलंदाज बाद. त्याचबरोबर काही सन्मान देखील आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. स्टोर मॅनेजर 5 स्टार हॉटेल मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अर्थातच अमोलदादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. 5 स्टार हॉटेल मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट स्टोर मॅनेजर अर्थातच आमचे अमोलदादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्याचबरोबर सिद्धेश मांजरेकर सर यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. फटका तर चांगला आहे. समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत.
चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटर पाहतोय. मनोज आणि महेश यांची चांगली फलंदाजी. यावेळेस पहा लेग साईडला पंच केलं होतं. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. सिंगल मिळताना पाहायला मिळेल. पहा पहिलं दुसरं षटक आहे. किती धावा झाल्या? 16 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 16 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान देखील आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सर्वांचंच मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त होतोय. धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती तब्बल 16 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. पहा पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे 16 धावा. म्हणजे अजून देखील शेवटच्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर या मॅचमध्ये मजा येईल. कारण आपण धावली टीमची गोलंदाजी अप्रतिम आहे. महेश वाडकर हे मुख्य अस्त्र आहे धावली टीमचं. चल आपण मागील प्रेक्षणीय सामन्यामध्ये ज्यांनी बेस्ट बॅट्समनचा किताब आपण देत आहोत, ओमकार घोडे यांना बेस्ट बॅट्समनचा किताब इकडे दिला जाईल. आणि क्रिकेट कॅप आहेत. ओमकार घोडे आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओमकार किशोर घोडे यांना विनंती करूया आपण मुख्य व्यासपीठावरती या. बेस्ट बॅट्समनचा किताब त्यांना दिला जाईल प्रेक्षणीय सामन्यामध्ये. आणि आपण विनंती करूया गोळेवाडी गावचे विद्यमान जावई तथा आपण बोरगाव टीम आणि या बोरगाव टीमचे सध्याचे कार्याध्यक्ष तथा माजी अध्यक्ष अर्थातच एक ज्येष्ठ शिवसैनिक उपविभाग प्रमुख शिवसेना श्री सुनील दादा सदानंद वाडकर यांना विनंती करूया. आपल्या शुभ हस्ते प्रेक्षणीय सामन्यामध्ये उत्कृष्ट बॅटिंग करणारा ओमकार घोडे यांना आपण इकडे क्रिकेट कॅप देत आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय सुनील दादा यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅटरचा किताब देत आहोत. क्या बात आहे. ओमकार घोडे यांना बेस्ट बॅटरचा किताब दिला जातोय प्रेक्षणीय मॅच मध्ये. आणि बेस्ट बॉलर वेदांत गोळेला विनंती करूया आपण. या अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यांना देखील या ठिकाणी आपण क्रिकेट कॅप देत आहोत. हे छोटे खेळाडू आहेत. येणाऱ्या काळामध्ये गोळीबाडी गावातून चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जाईल. व्हाईट बॉल येतोय. प्रेक्षणीय सामना. आणि प्रेक्षणीय सामन्यामध्ये वेदांत गोळेंनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यांना मात्र या ठिकाणी आकर्षक कॅप म्हणजेच क्रिकेट कॅप दिली जाते. पहा हा पुरस्कार आहे. कारण जिथे तुम्ही एखाद्या मॅच मध्ये चांगला खेळता तिकडे तुमचा गुणगौरव होतो. त्यानंतर तुम्हाला एक आत्मविश्वास स्वतःमध्ये जागा होतो आणि तिथून पुढे तुमचा प्रवास सुरू होत असतो. फटका लेग साईडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. कॅच चांगली पकडली मी म्हणेन. महेश वाडकरची महत्वाची विकेट मिळाली सिक्कीम बोरगाव संघाला. चला यानंतर सामना आहे दह्याट विपक्ष वैगाव 11 संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया या. टॉस तुमचा केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. टीम वैगाव 11 आणि टीम दह्याट 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू की आपण लगेच या टॉस साठी चला. पूल करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 21 धावसंख्या. लो स्कोरिंग मॅच. सिक्कीम बोरगाव संघाचा खेळ चांगला रंगीलाय. धावली टीमच्या धावा वाढवाव्या लागतील त्यांना. 30 आणि 30 पेक्षा जास्त धावसंख्या करावी लागेल या मॅच मध्ये. ऑन साइडला बॉलला टर्न केलं होतं. हवेत खेळलं होतं. जयराज वाडकर कॅच सोडणार नाहीयेत. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहा 3 षटकांचा सामना होता आणि 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावसंख्या लागते ती 21-22 धावांचं टार्गेट असेल. चला आपण टॉस करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया टॉस साठी या. चला प्लीज.
टीम दह्याट विपक्ष वैगाव 11. ओके, माफी असावी, एक बॉल बाकी आहे. चला या बॅट्समन लगेच या. लवेश सर आपण या, आपण टॉस करा या प्लीज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 5 शेवटचा बॉल अंतिम बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल पाठीमागे जात आहे. 22 22 धावसंख्या, 23 धावांचं टार्गेट आहे. चला आपण टॉस करतोय. वैगाव विपक्ष टीम आहे दह्याट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. प्रवीण दादा आपण थोडंसं लवकर या, आपल्याला विनंती आहे. चला आपण टॉस करूया. यस, थँक्यू. टॉस केला जाईल. दह्याट विपक्ष वैगाव 11 या दोन टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. तर पावड्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. आदरणीय मनोहरजी गोडे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर दोन्ही कॅप्टनला माहिती आहे एक्झॅक्टली सिल्वर कॉईन आहे. एक साईडला आपण पाहिलं तर JCC गोळेवाडी आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय ओम गोकर्णेश्वर चषक असं मेन्शन केलेलं आहे. यस, कॉईन स्पिन करायचा आहे. तो टॉस केला जातोय. गोळेवाडी JCC गोळेवाडी यस टॉस जिंकलाय. सिल्वर कॉईन आहे. टॉस जिंकलाय. आपण पाहतोय वैगाव 11 टीमचा कॅप्टन निर्णय काय राहील. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेते. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पर्व पहिला आहे. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 गोळेवाडीची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये तुम्ही 2 सामने जिंकलेत आणि तिसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही क्वार्टर फायनलच्या दिशेने रवाना झालाय. काय रणनीती राहील दह्याट या संघासमोर. समोरचा संघ या सीझनमध्ये खूप चांगला खेळत आहे. त्याच्यामुळे त्यांना 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये कमीत कमी स्कोरमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 2025-26 आपण हंगाम होतोय. 2025-26च्या हंगामामध्ये दह्याट सोबत मॅच झाली होती का यापूर्वी. हो नक्कीच 2-3 वेळा आमची भेट झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक वेळा 2 आम्हाला हरवलेले आहे. आम्ही त्यांना 1-2 वेळा हरवले. त्यामुळे सामना अगदी रंगतदार पाहायला मिळाला. वळूया दह्याट टीमच्या कॅप्टनकडे. टॉस गमावलाय. प्रथम तुम्हाला बॅटिंग करायचे. 3 षटकाचा सामना आहे. किती टोटल तुम्ही उभा राहाल पहिल्या 3 षटकामध्ये. टोटलचा आमचा प्रयत्न राहील 40+चा. कारण आम्हाला माहिती आहे की सगळे खेळाडू आम्ही आता जवळजवळ प्रॅक्टिस एकत्र करतो. तर प्रत्येकाला गेम माहिती आहे. तर जेवढी मोठी टोटल करता येईल तेवढं मोठं आम्ही ट्राय करतो. यस, म्हणजे मॅच मैत्रीपूर्ण राहील यामध्ये तिला मात्र शंका नाही. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. पर्व पहिलं आहे गोळेवाडी टीमचं आयोजन कमिटीचं आणि काय आयोजन कमिटीबद्दल सांगाल. नक्की चांगलं नियोजन आहे. कारण जसं ग्राउंडचं अवेलेबल नाहीत ग्राउंड सध्या आणि एवढं उन्हात वगैरे सगळं पाण्याची वगैरे सोय आणि सगळं व्यवस्थित केलं त्यांनी. काल मी सांगितलं की मुलांना खेळायला भेटत नाहीत, स्पर्धा वगैरे कमी होत आहेत. त्यात अशी स्पर्धा आयोजन करणं हेच मोठी गोष्ट आहे सध्या. आणि काही चेंजेस पाहायला मिळतील प्लेइंग 11मध्ये. मागील 2 मॅचमध्ये जे आपण प्लेयर खेळवले तर तिसऱ्या मॅचमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील. नाही, ती सेम 11 राहील. येस, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर. टॉस जिंकला आहे वैगाव 11 टीमच्या संघटनेनं. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल खेळण्यासाठी जयराज वाडकर. गोलंदाजी मार्कवरती महेश वाडकर. बॅटल पाहण्यासारखं असेल. पहिला बॉल यॉर्कर टाकलेला बॉल अगदी खोदून काढलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळते. पहा, बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहा, बॅटिंगसाठी दोन्ही दिग्गज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला अमित वाडकर दादा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जयराज वाडकर. दादा ही पदवी संपूर्ण वाई तालुक्यांनी अमित वाडकर यांना दिली आहे आणि खेळ देखील दादासारखा राहिला आहे. अमित वाडकर यांचा पहिला बॉल फेस करतील मैदानाच्या आतमध्ये. हो, पहिला बॉल सन्मान दिले. त्या ठिकाणी कव्हर्सला डायरेक्ट हिट करणं गरजेचं, परंतु बॉल सापडलेला नाहीये. पहा, एक सिंगल येते. पहा,
कव्हर्सला तुमचे क्षेत्ररक्षक चपळ पाहिजेत, कारण तुम्हाला जर तिकडे रनआउट स्वरूपामध्ये मी विकेट मिळवायची असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षक देखील तितक्याच दर्जाचा असणं गरजेचं असतं. विकेट मिळू शकले असते परंतु बॉल सापडलेला नाही आहे. 2 बॉल 2 धावा. महेश वाडकर टक्कर देत आहेत या मॅचमध्ये. चांगले गोलंदाज आहेत. फटका खेळलाय परंतु पहा क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका होता, ताकद होती या फटक्यामध्ये, टायमिंग होतं या फटक्यामध्ये. जयराज वाडकरच्या बॅटमधून एक क्रॅकिंग चौकार. थोडंसं क्षेत्ररक्षकाने देखील मी म्हणेन जयराजला सहकार्य केलं. बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. चौकार. 6 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. पहा चांगलं बॅटल, आणि असंच बॅटल प्रेक्षकांना आवडते. चांगले बॉलर त्यांच्या विरुद्ध चांगले बॅटर ज्यावेळेस संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होतो ना, हा संघर्ष प्रेक्षकांना पाहायचा असतो. महेश वाडकरची गोलंदाजी अप्रतिम आहे, क्वालिटी आहे. फटका फसलाय, पाठीमागे चाललाय. सिंगल मात्र प्राप्त होताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला इकडे या बॉलला उडवायचं होतं आणि मैदानाच्या आतमध्ये जयराज वाडकरनी ड्रिल्स करून दाखवली की इकडे मला बॉल खेळायचा होता. पहा परंतु बॅटची एज लागली. बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. 7 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 23चं टार्गेट. क्वार्टर फायनल खेळायचे असेल तर हा सामना दोन्ही टीमला जिंकावा लागेल. स्लोअर पद्धतीचा बॉल फिरवलाय. कॅचेस विन द मॅचेस. फुटबॉल स्टाईलनी बॉल फक्त पुढे ढकललाय मी म्हणेन. सिंगल येताना पाहायला मिळते. वळवण्याचा प्रयत्न केला होता जयराज वाडकरनी. चांगल्या फॉर्ममध्ये आहे जयराज वाडकर. तुम्ही जर बॅटिंग त्यांची पाहिली तर, कारण ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये 5 षटकार एका षटकामध्ये ठोकले होते, तिथून जयराज वाडकर या नावाची दखल पश्चिम महाराष्ट्राला घ्यावी लागली या सीझनमध्ये. फटका तुम्ही पाहू शकता. काय फटका होता. टेक्निकली करेक्ट फटका आहे, परंतु धावा किती मिळतील तर त्या ठिकाणी पंच सांगतायत एक सिंगल मिळते. पाच बॉल आणि 9 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. पहा 23चं टार्गेट आहे, परंतु सुरुवात ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते, धाव फलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 9. 23चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. यानंतर महत्वाची मॅच असेल दोन्ही टीममध्ये. पहा दह्याट विरुद्ध वैगाव असा सामना आहे. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. आता क्वार्टर फायनल आहे. जो संघ जिंकेल तो या क्रिकेट स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल होईल. एक बक्षीस त्यांच्या गावामध्ये जाईल आणि त्यासाठी ही मॅच असणार आहे. अति इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीमसाठी पाहायला मिळेल. त्या अगोदर हा सामना देखील दोन्ही टीमसाठी महत्वाचा. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 10. 23चं टार्गेट होतं. इथून पुढे 13 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. अमित दादा वाडकर स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फटका पुढे येऊन खेळलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. कव्हर्सला झेल घेण्याची संधी. इकडे कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडले मी म्हणेन. मोठी विकेट. सीनियर क्रिकेटर अमित दादा वाडकर यांची विकेट मिळाले. फलंदाज क्रमांक 1 बाद सीकेएम बोरगावचा. त्याचबरोबर आम्ही विनंती करूया की लेजेंडरी क्रिकेटर आणि जे सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 40+ चांगलं क्रिकेट खेळतायत रावसाहेब डुशिंग यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. परंतु गोलंदाजी करणारा गोलंदाजाचं कौतुक यासाठी आम्ही करू की त्यांच्या वडिलांनी अमितदादा वाडकर यांच्याबरोबर क्रिकेट खेळलंय, परंतु आज मात्र अमितदादा वाडकर यांची विकेट मात्र प्राप्त करत असताना ऋषिकेशला आपण पाहतोय.
10 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. दशरथ वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इनॅट क्रमांक 3 वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल हवेत स्टँड झालाय. विकेटची संधी आहे. महेश वाडकर कॅचेस सोडत नाहीत. 2 बॉल 2 विकेट. ऋषिकेशची जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करते धावली टीम या मॅच मध्ये. सामना जबरदस्त होताना पाहायला मिळतोय. पहा 3 षटकांची मॅच. मी मगाशीच म्हटलं होतं 3 षटकांची मॅच म्हटलं ना की अगदी एखादा जुगार आहे. आणि इकडे पहा एक चांगलं षटक तुम्ही हाताळा नाही नक्कीच मॅच मध्ये तुम्ही पुन्हा एकदा येऊ शकता. 40+ चे मास्टर खेळाडू अर्थातच रावसाहेब डुशिंग यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. वेलकम सर. सुस्वागतम सुस्वागतम. आणि आमचे विजय दादा देखील काल त्यांचा संघ त्या ठिकाणी जिंकलाय. हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल गोलंदाज ऋषिकेश साठी. क्या बात आहे. पहा पारितोषिकांची उधळण केली जाते. गोळीवाडी म्हटलं की खरं पाहिलं तर क्रिकेटची सगळे लेजेंड आपण पाहायला मिळतात. आज जवळपास 60 ते 70 मुलं या ग्राउंडवरती आहेत गोळीवाडी गावच्या माध्यमातून. आणि क्रिकेटचं माहेरघर म्हणून गोळीवाडीला म्हटलं जातं. कित्येक क्रिकेट स्पर्धा गोळीवाडी गावामध्ये आतापर्यंत संपन्न झाल्यात. परंतु ग्रामस्थ मंडळ गोळीवाडी यांच्या माध्यमातून पहिली नवी मुंबई नगरीमध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 आपल्याच ग्रामदैवताच्या नावावरची ही क्रिकेट स्पर्धा. सामन्याचं चित्र बदललंय. 2 बॉल 2 विकेट. हॅट्रिकची संधी ऋषिकेशला. ओ इथे काय घडतंय. बॅटची कडा होती का पाहावं लागेल. अगदी ज्या पद्धतीने बॉलिंग होते पहा. कमालीचं षटक हाताळताना ऋषिकेश यांना पाहताय तुम्ही. धावसंख्या 10 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ड्रीम ओव्हर मी म्हणेन या मॅच मधली. पुढे आले बदल आली त्याचा वापर केलाय. कॅचेस विन द मॅचेस. टप्पा पडल्यानंतर बॉल सापडणार नाहीये. टेनिसचे बॉल आहेत. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय तो. हा संघर्षाचा टीम सिक्कीम बोरगाव संघासाठी चौकार. चौकार आलाय धावफलकावरती. 14 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 7 बॉल 9 ची गरज इथून पुढे या सामन्यामध्ये. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलला समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफचे एक सिंगल तर मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि इथे रनआउटची संधी. ओ माय गॉड. इकडे आपण जर पाहिलं ना तर फलंदाज मी म्हणेन बालन वाचलेत. कारण इकडे गरज नव्हती. 8 धावांची गरज आहे. 6 बॉल 8 धावांची गरज. आता धावली टीम कडून कोणाला आणलं जाईल. क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाही, जोपर्यंत शेवटचा रन्स इकडे कंप्लीट केली जाणार नाहीये ना, तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे कोणालाच सांगता येणार नाहीये. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. दिवदिवे वाडी संघ देखील या ठिकाणी दाखल होतोय. टॉप 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये दिवदिवे वाडी संघ दाखल झाला. आज मात्र टॉप 3 मध्ये त्यांना खेळताना आपण पाहणार आहोत. यानंतर महत्वाची लढत असेल. क्वार्टर फायनल क्रमांक 2 चा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश गोलंदाजी मार्गवरती तुम्ही पाहताय. 6 बॉल आणि 8 धावा इकडे थांबवायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही रोहनला पाहताय. आता सामना चुरशीचा होताना पाहायला मिळतोय. पहा 6 बॉल 8 ची गरज. मजा येईल या मॅच मध्ये. पहिला बॉल महत्वाचा असेल. ओहो पहिलाच बॉल फुल टॉस होता. बॉल मात्र पाठीमागे चाललाय. वाईड +1 म्हणजे 2 धावा येत आहेत. इथून पुढे 6 धावांची गरज. सामन्यामध्ये असं वाटलं होतं की रंगत येईल, परंतु पहिलाच बॉल खराब टाकलाय मी म्हणेन. यष्टीरक्षकाने देखील चुकी केली. हा बॉल सोडला. त्या कारणाने आणखी एक एक्स्ट्रा रन सिक्कीम बोरगाव संघाला मिळताना पाहायला मिळते. 6 धावांची गरज. फुल टॉस समोर खेळ आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. 5 बॉल 5 धावांची गरज. जयराज वाडकर स्ट्राईक एंडला. आता सामना फिनिश केला जाईल का षटकार मारून हे देखील पाहावं लागेल. 5 बॉल 5 धावांची गरज.
यावेळी चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय. 4 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न इकडे जयराज वाडकर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला, परंतु स्विंग आणि मिस. बॅट स्विंग केली, बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेताना आपण पाहतोय 4 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही प्रथमेश यांना पाहताय. स्वतःला सांगावं लागेल, चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल या मॅच मध्ये. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल मात्र अडवताना पाहायला मिळतात. नो बॉलचा इशारा आलाय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते पहा. एक तर धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा देताय. नो बॉल म्हणजे टोटल 3 धावा. आता इथून पुढे एका धावेची गरज सामना फिनिश करण्यासाठी. माफी असावी, 2 धावांची गरज आहे इथून पुढे. प्रथमेची गोलंदाजी खराब राहिली मी म्हणेन. वाईड आला, त्यानंतर नो बॉल आला. जयराज वाडकर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. बॅटची कडा, इकडे सिंगल मिळताना पाहायला मिळेल. सिंगल येते. स्कोर लेवल मी म्हणेन आता एका धावेची गरज आहे. चला पुढचे दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे थोडीशी घाई करा. चला दोन्ही पुढचे संघ आपण रेडी राहा. तीन बॉल आणि एका धावेची गरज आहे. सामना कंपल्सरी चेस आहे, त्या कारणाने 1 रन्स तुम्हाला कंप्लीट करावी लागेल. सिक्कीम बोरगाव संघ आता विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. चांगला खेळ राहिला सिक्कीम बोरगाव संघाचा. बॅटिंग असो, बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ केला. आता एका धावेची गरज आहे. औपचारिकता या सामन्यामध्ये. हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलं. इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सामना फिनिश झाला. सामना जिंकला टीम सिक्कीम बोरगाव संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन सिक्कीम बोरगाव संघ. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार द्यायचे आहेत. प्रथमतः पहिल्या मॅचचा हिरो अर्थातच जयराज वाडकर यांना बोलवूया की आपण पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही तुम्हाला देतोय.